नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे गुणाक्का. लेखन सायली कुलकर्णी. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता. काहीच आधुनिकीकरण झालेलं नव्हतं. लोक जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा यांना मोबाईल सारखी चिकटून बसलेली होती. सांजगाव आधुनिक विकासापासून खूप दूर असणारं गाव. गावात सुंदर नदी. त्या नदीवरून संध्याकाळी सूर्य मावळताना खूप सुंदर दिसत असे, म्हणून गावाचं नाव सांजगाव होतं. दिवसभर सूर्याच्या अस्तित्वात गाव खूप प्रसन्न वाटायचं. पूर्ण आसमंतात चैतन्य दाटे, पण रात्री नदीकडे पाहता त्या अंधारात पण त्या जंगलातील पानाची सळसळ ऐकू येई. नदी पार करताना असं वाटे, हे जंगल आपल्याला गिळायला बसलंय की काय. गावातली लोक खूप चांगली होती. लोकांना अडीअडचणीला मदत करायची. नदीच्या पलीकडे थोड्या अंतरावर गावाचे स्मशान होते. गावात कुणी मेलं की गावातली लोक होडीनं प्रवास करून नदी ओलांडून ते प्रेत जाळायला पलीकडे जात होती त्या स्मशानात. स्मशानापासून थोड्याच अंतरावर एक जंगल होतं. अनेक झाडे असणारं हिरवंगार असं जंगल. असं वाटायचं ते जंगल माणूस गिळायलाच बसलंय. लोक त्या जागेला एवढी घाबरायची की प्रेताला सरणावर ठेवलं आणि त्याला भाडागणी दिला की लोक घाबरून पळून जात. कवटी फुटायच्या आत लोक गावात जात होती, कारण गावातील लोकांना माहीत होतं ती आधी तिकडेच राहत होती. नदी पलीकडचा तो भाग लोकांनी वाळीत टाकल्यासारखा केला होता. त्या जंगलाच्या पुढे 6-7 तास चालत गेलं की पुढचं गाव म्हणजेच माझगाव लागायचं. पण त्या माझगावातील लोक सांजगावात येत नव्हती आणि सांजगावातली लोक माझगावात जात नव्हती, कारण जंगल पार करावं लागायचं. नदी पुढच्या त्या स्मशानापासून पुढे जिथून ते जंगल चालू होते ते त्या जंगलाच्या शेवटपर्यंत तिची दहशत होती. तिची दहशत एवढी भयानक होती की त्या गावातली लोक ह्या गावात लग्नासाठी मुली पण देत नव्हती, कारण गावात जाण्यासाठी जंगल पार करावं लागत असे. अर्थात ती आता कुठे आहे, ती कशी दिसते हे कोणालाच माहीत नव्हतं, पण तिची वचक कायम होती. शेवटी विषाची परीक्षा कोण घेणार. नदी पार करण्यासाठी 2 नाव होत्या. गावातली लोक स्वतः वलवत ती नाव चालवत होती. एक म्हातारी बहुतेक नुकतीच गावात नवी आलेली, कारण कुणी तिला आधी बघितलं नव्हतं. म्हातारी नदी पलीकडच्या त्या गर्द झाडीत राहायची. मस्त छान कौलारू घर होते. खाली 3 मोठ्या खोल्या, वर माडी आणि त्याच्यावर 3 मोठ्या खोल्या. वरच्या 3 खोल्यांना जोडणारी ती गॅलरी. त्या गॅलरीमध्ये आलं की समोर दिसायची ती शांत नदी. त्या गॅलरीमध्ये उभी राहिलं की वेळ कसा जायचा ते कळतच नव्हतं. तशीच गॅलरी मागच्या साईडला पण होती. समोरच्या गॅलरीमधून दूर असलेले ते गाव दिसे आणि मागच्या गॅलरीमधून ते जंगल दिसे. त्या घराच्या अंगणात कसली कसली झाडे होती. घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पायवाटेवर उंचच्या उंच मोठे गवत होते. बरीच झाडं होती. नदी ओलांडून तिच्या घरी जाताना खूप भीती वाटायची, पण पर्याय नसायचा. वेळच अशी यायची की तिला रात्री अपरात्री बोलवावं लागायचं. म्हातारी स्वतःच नदी ओलांडून सांजगावात यायची. म्हातारी 60-70 वर्षाची होती, पण अंगात उत्साह असा की तरुण माणसालाही लाजवेल. त्या म्हातारीचे नाव होते गुणाक्का. गुणाक्का खूप प्रेमळ, सुरकुत्या पडलेला चेहरा, पूर्ण अंगावर सुरकुत्यांचे जाळे. डोळे जरा वेगळेच होते गुणाक्काचे, पण केस खूप लांब सडक आणि काळेभोर. ती खूप मोठा अंबाडा बांधे तिच्या केसांचा. गौरवर्ण
पण गुणाक्काच्या डोळ्यात सर्वांविषयी अपार प्रेम, काळजी दिसे. लोकांना अडीअडचणीत मदत करणारी. आपली आजी जशी तिच्या नातवंडावर जीवापाड प्रेम करते, तशीच प्रेम गुणाक्का पूर्ण गावावर करायची. गाव पण गुणाक्कावर लय प्रेम करायचं. गावातील लोकांना तिची फार काळजी वाटत असे. तसं पाहता तिचं खरं नाव गुणा होते, पण ती पूर्ण गावाची मोठी बहीण होती. त्यामुळं सगळीच तिला गुणाक्का गुणाक्का असं म्हणायची. गुणाक्का गावात येण्याआधी गावातील एकुलती एक सून धर्माक्का होती. ती वारली होती. गावात दवाखाना नव्हता. गावातील सर्व बाळंतपण ही गावातील सुईनच करायची. गावातील बाळंत बायकांचे बाळंतपण कसं करायचं याचं गावाच्या पाटलाला आणि पूर्ण गावाला टेन्शन असायचं. त्यासाठीच त्या सकाळी गावातील प्रमुख माणसे त्या झाडाच्या पारावर बसली होती. कारण बाळंतिणीला नदी ओलांडून त्या भयानक जंगलातून माझगावाला नेणं शक्य नव्हतं. आणि सांजगावाच्या शेजारच्या गावातील बायकांचे बाळंतपण पण धर्माक्काच करायची. म्हणजे त्या गावाची पण गैरसोय झाली होती. आणि शक्यतो मुलीचे पहिले बाळंतपण हे मुलीच्या माहेरीच करतात. त्यामुळे सगळं गाव चिंतेत होतं. आणि सदाला ती म्हातारी दिसली. आणि आज अमावस्येच्या मुहूर्तावर गावात पाऊल टाकत होती. एका हातात एक गाठोडं, डोक्यावर एक गाठोडं, एका हातात तोल सावरण्यासाठी काठी. आणि ती म्हातारी त्या पाराजवळ आली. पोरा, वाईस पाणी दे रे प्याला, लई तहान लागली बघ, म्हातारी म्हणाली. सदाने शिरप्याला जवळच्या घरात पाठवलं. शिरपा पाणी घेऊन आला. म्हातारीनं पाणी पिलं. ठिगळं लावलेल्या साडीनं तिनं तोंड पुसलं आणि पारावर बसली. म्हातारे, गावात नवी दिसती. कोणच्या गावची तू? कुणाकडे आल्या? होय होय, मी नवीनच आहे. मी गुणा, मुंबईवरनं आल्या बघ. थोरलं पोरग मुंबईला कामाला आहे मोठ्या कारखान्यात. आणि धाकटं पोरग बोंबलं थिंडतंय गावातनं. मोठं पोरग नोकरीसाठी दुसरीकडे जाणार होतं. मला बी घेऊन जाणार होतं, पण मीच नको बोललो. धाकट्या पोराला घर घ्यायला पैसे दिले. त्या धाकट्या पोरानं ह्या गावात त्या नदीच्या पल्याड असलेलं घर घेतलं बघ. आता तिकडच जाणार. नदी पलीकडचं घर असं म्हटल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर भीती दाटली. येडं आहे का काय तुझं पोरग? अगं म्हातारे, नदी पलीकडची ती जागा लई वांगाळ आहे. आम्ही कोण बी तिकडे जात नाही. फक्त गावातलं कोण मेलं की नदी पाल्याड जाऊन जाळतो. ते बी नुसतं माड्याला पेटवलं की लगेच होडीत बसून माघारी येतो गावात. अरे पोरा, माझ्या पोरानं मला काय न विचारता घेतलं ते घर बघ. माझं लहान पोरग माझं काय बी ऐकत नाही बघ. स्वतःच्या मनाला वाटेल तसं वागतंय. कुठं बोंबलत जातंय, काय करतंय मला काय बी सांगत नाही बघ. घरी बी 4-4 दिवस येत नाही. लई समजावून सांगितलं रे बाबा त्याला, लई सांगितलं, पण काय नाद लागलाय काय बी कळना. मोठं पोरग तेवढं शहाणं आहे बघ. काम करतं, पैसे कमवतं. हे लहान पोरग वांड आहे, वांड. मी तर ह्या गावात नवीन, मला काय माहीत असणार र. पोरानं जिथं घर घेतलं तिथं जाऊन राहणार. आणि तसं बी अजून किती दिवस राहिलं तर माझं पिकलं पान कधीतरी गळणार. अगं म्हातारे, ती जागा वांगाळ आहे ग. कुणी बी राहत नाही तिकडं. ते घर त्या हाडळीचं आहे, हाडळीचं. ती कुठं असती, कशी दिसती कोणालाच माहित नाही. माणसं खाती ती माणसं. हे बघ पोरा, मरण काय कोणाला बी चुकलेलं नाही. आणि बरं वाईट होणार असेल तर कुठं बी होईल. मला कळते रे तुझी काळजी, पण माझं पोरग शहाणं नाही. आणि डोक्यात राग धरलं आणि काय केलं बिलं तर उगीच बाबा. बरं, कधी कोणाला काय मदत लागली तर सांग मला. मी सुईनबाई आहे. आणि माझं पोरग दिसलं तर सांग, त्याची म्हातारी घरी गेली म्हणून जेवण करून ठेवते. म्हातारी सुईन आहे हे कळताच गावाची चिंता दूर झाली. कारण आता दुसरी सुईन हुडकायला नको, पण म्हातारी त्या नदी पलीकडच्या घरात राहणार हे ऐकून टेन्शनच आलं होतं. म्हातारे, अगदी देवासारखी भेटलीस बघ. असंही आमच्या गावची सुईन वारली आहे आणि पलीकडच्या गावात बी सुईन नाही. तू सुईन आहेस म्हणजे आता काळजी नाही. पण म्हातारे, त्या घरी जपून राहा बरं का.
रातच्याला कुठं बी बाहेर पडू नकोस या जंगलात, तर अजिबात नाही. वाटल्यास तू आणि तुझं पोरग गावात राहावा आमच्या. आम्ही सांगतो तुझ्या पोराला, तुझं पोरग आमचं ऐकल. नाही रे बाबा, लई हट्टी आहे बघ माझं पोरग, आणि लई भडक डोक्याचं आहे. डोक्यात लगेच राग घालून घेतोय बघ. त्यानं घेतलेल्या घरात नाही राहिलं तर कुठं तर निघून जाईल रागानं. त्याचा बा त्याच्या लहानपणी वारला, कुणाचा धाक राहिला नाही बघ त्याच्यावर. तुम्ही नका काळजी करू, माझी मी राहीन निवांत. जर माझं पोरग कुठं दिसलं तर त्याला घरला धाडा, आणि तुम्हाला कोणाला काय बी मदत लागली तर सांगा. गुणाक्का डोळ्यातलं पाणी पुसत बोलली. गुणाक्का त्या घरात राहणार म्हणून गावाला काळजी वाटू लागली. शिरपा तिला सोडायला गेला, तिला नदी पार करून दिली. गुणाक्का शिरपाला जेवण्याचा आग्रह करत होती, पण शिरपाला कधी एकदा परत गावात जातो असं झालं होतं. तशीच होडी घेऊन तो मागे फिरला. जाताना परत गुणाक्काला सूचना केली, सांभाळून राहा बरं का. गुणाक्काला खूप बरं वाटलं, तिची कोणतरी काळजी करतंय. गुणाक्का संध्याकाळी गावात परत आली. तिला शिरपाकडून समजलं होतं भीमाची बायको रखमा गरोदर होती म्हणून. भीमाचे वडील त्याच्या लहानपणीच गेले होते, आणि भीमाची आई जाऊन 2 वर्ष झाली होती. रखमाला तर तिच्या मामा मामीने सांभाळले होते, आणि मामा मामी खूप लांब राहायचे. म्हणजे रखमाची काळजी घेणारं बाई माणूस असं कुणीच नव्हतं. रखमाची एक मावशी होती, ती पण लांब राहत होती. गुणाक्का भीमाच्या घरी आली. त्याला आणि रखमाला सांगितलं, आजपासून मी तुमची आई. पोरी, तू काय बी काळजी करायची नाही, आजपासून समद मी बघते. मी सकाळच्याला येत जाईल, तुझ्या घरचं आवरते, मग माझ्या घरी जाते, आणि संध्याकाळच्याला परत येते. रखमाच्या डोळ्यात पाणी आलं. आता गुणाक्का आहे आपल्या बायकोची काळजी घ्यायला, हे पाहून भीमा एकदम निर्धास्त झाला. गुणाक्का रोज सकाळी आणि संध्याकाळी भीमाच्या घरी येत असे. भीमाच्या घरचे सर्व आवरत असे. 2 दिवस झालं गुणाक्का जरा अशक्त वाटत होती, तरी पण ती रखमासाठी आली होती. आणि त्याच वेळी गावातला नामा कुंभार आजारी होता. तरणा बांडगडी, रोज व्यायाम करून कमावलेलं शरीर, पिळदार मिशा, अंगात ताप मुरला आणि नामा अंथरुणालाच खिळला. काही केल्यात ताप उतरत नव्हता. नामाची बायको आणि आईनी सगळं उपाय केलं, पण नामाची तब्येत काय ठीक होत नव्हती. गुणाक्काला फारच कसं तरी होऊ लागलं. मग ती तिच्या घराकडे गेली. तिला एवढा अशक्तपणा जाणवत होता की तिला नाव पण हलवत नव्हतं. शेवटी भीमा तिला नदीपार सोडून आला. भीमा गावात आला तेव्हा कळलं की नामा आता या जगात राहिला नाही. तो तडक नामाच्या घरी गेला. नामाच्या घरासमोर गाव जमला होता. नामाची बायको आणि आई खूप रडत होत्या. हळूहळू अंधार पडू लागला होता. नामाचे प्रेत लवकर जाळण्यासाठी न्यायला हवे होते. गावातील लोक तयारीला लागले. प्रेत नावेत ठेवलं. बाकीची लोक पण प्रेताला अग्नी देण्यासाठी आले. नदी पार करून स्मशानात आले तेव्हा खूपच अंधार पडला होता. सगळ्यांना तिथून कधी परत गावात जातोय असं झालं होतं. प्रेताला अग्नी दिला. सगळी तडक नदीकडे जाऊ लागली. भीमा म्हणाला, अरे आज गुणाक्काची पण तब्येत ठीक नव्हती र, इथे आलोय तर तिला बघून जाऊया का? पण त्यासाठी कोणी बी तयार होईना. शिरपा बोलला, भीमा, रखमा घरी एकटी आहे, ते भी अशा अवघडलेल्या अवस्थेत, आणि आता इथं एवढ्या रातच्याला थांबणं बरोबर नाही. वाटल्यास उद्या सकाळी येऊ आपण, आता हाल इथनं. भीमाला पण शिरपाचं बोलणं पटलं. सगळीजण नावेत बसून गावाकडे परत गेली. इकडं त्या स्मशानात कुणीतरी आलं होतं. त्या व्यक्तीनं जवळच पडलेल्या काठीने ते आगीत जळणारे प्रेत खाली ढकललं. ती व्यक्ती तिथंच बसून ते प्रेत खाऊ लागली. थोड्या वेळात प्रेताची राहिलेली हाडं गोळा करून ती व्यक्ती त्या जंगलाकडे जाऊ लागली. त्या व्यक्तीनं नामाची हाडं जंगलात फेकली होती. दुसऱ्या दिवशी भीमा गुणाक्काच्या काळजीपोटी तिला भेटायला तिच्या घराकडे निघाला. त्याला गुणाक्का नदीच्या काठावरच भेटली. भीमा म्हणाला, बरं झालं इथंच भेटलीस. गुणाक्का, तुलाच भेटायला आलो होतो बघ. कशी आहेस? बरं वाटतंय का तुला? लई काळजी वाटत होती बघ तुझी. काल रातच्यालाच तुझ्याकडे येणार होतो, पण शिरपा बोलला उद्या सकाळी जा.
किती र पोरा जीव लावशील. एक तू आहेस, एवढी काळजी करतोस माझी, आणि एक माझं पोरग आहे, त्याला काय बी पडलेलं नाही बघ माझं. आता जरा बरी आहे तब्येत बघ, आणि आता वयाच्या मानानं होणार की र काय तर. लई बरं वाटलं बघ तुम्हाला भेटायला आला ते. चल, मी तुझ्या घरीच येत होती. गुणाक्का, तुझं पोरग कुठं आहे? भीमाने विचारलं. पोरग काल रातच्याला लई उशिरानं घरी आला. जेवण केलं आणि परत रातच्याला बाहेर गेला. काय करतं, कुठं जातं, कुणाबरोबर असतं, काय बी मला सांगत नाही. काळजी वाटते र मला त्याची. किती बी झालं तरी आय आहे. तो कसा बी वागला तरी माझ्याच पोटचा गोळा आहे. गुणाक्का शून्यात कुठेतरी विचार करत बोलली. तिचं पुढं कसं होणार याची काळजी तिच्या डोळ्यात दिसत होती. नावत बसून गुणाक्का भीमाबरोबर त्याच्या घराकडे जाऊ लागली. नामा कसा आहे र? तब्येत कशी आहे त्याची? गुणाक्कानं विचारलं. अगं नामा कालच वारला. काल रातच्याला जाळून आलो बघ त्याला. नदी पाल्याड स्मशानात आणलं होतं त्याला अग्नी द्यायला. जाताना तुझ्याकडे येणार होतो, पण लय अंधार पडला होता ग, म्हणून नाही आलो. अरे 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 वांगाळ झालं र. चांगलं होतं पोरग. चल आधी त्याच्या घरी जाऊ, भेटून येऊ. भीमा आणि गुणाक्का नामाच्या घरी आल्या. नामाची बायको आणि आई शून्यात नजर लावून बसल्या होत्या. नामाचा 2 वर्षाचा मुलगा तिथेच झोपला होता. गुणाक्का आली तसं परत सगळ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. नामाची आई व बायको परत रडू लागल्या. त्यांच्या रडण्यानं नामाचा छोटा मुलगा उठला. त्याला काहीच समजत नव्हतं. गुणाक्कानं त्याला मांडीवर घेतलं व ती रडू लागली. नामाचा 7 वर्षाचा मोठा मुलगा घराबाहेर गेला व अंगणात जाऊन बसला. त्याला पण समजत नव्हतं. त्याला त्याचे मित्र दिसले. तो त्याच्या मित्रांच्यात खेळायला गेला. आमच्यासारखं पिकलेलं पान न्यायचं सोडून असं सोन्यासारखं माणसाला घेऊन गेलं. गुणाक्का हमसून हमसून बोलत होती. खूप दुःखी वातावरण झालं होतं नामाच्या घरी. थोड्या वेळ थांबून गुणाक्का तिथून उठली व भीमाच्या घरी गेली. तिची तब्येत म्हणावी तशी ठीक नव्हती, पण ती रखमाच्या प्रेमापोटी आली होती. गुणाक्का संध्याकाळपर्यंत थांबली होती. संध्याकाळचं आवरूनच ती बाहेर पडली. अंधारून आलं होतं. तोच तिला शिरपा दिसला. शिरपा तिला पाहून तिच्या जवळ आला. कशी आहे तब्येत? वाटतंय का बरं आता? नक्की काय होतंय गुणाक्का तुला? शिरपानं आपुलकीनं तिला विचारलं. अशक्तपणा जाणवतोय र. वयाच्या मानानं होणारच तेवढं. पिकलं पान गळणारच, गुणाक्का बोलली. मरो तुझं दुश्मन, अजून चिक्कार जगायचं आहे तुला. हे बघ, मी थोड्या दिवसात खोतवाडीला जाणार आहे. खोतवाडी लांब आहे, पण मला असं कळलंय तिथं एक बाबा आहे, तो लय चांगला औषध देतो. मी माझ्या म्हातारीसाठी आणायला जाणार आहे, तेव्हा तुझ्यासाठी बी आणतो, शिरपा गुणाक्काला बोलला. किती कराल र माझ्यासाठी? या म्हातारीला किती जीव लावलाय मी. तुमच्या नात्याची ना गोत्याची. जीव भरून येतो बघ तुमचं प्रेम बघून. तुम्ही सगळीजण एवढा जीव लावता आणि माझ्या पोटचं पोरग मला विचारत बी नाही. कुठं बोंबलत फिरतंय कुणास ठाऊक. गुणाक्का डोळ्यातील पाणी ठिगळ पडलेल्या पदराने पुसत बोलली. अगं तुझं पोरग तुझी काळजी घेत नसेल तर काय झालं? मी आहे की. मी बी तुझ्या पोरावानी आहे. कधी बी कसली बी मदत लागली तर सांग. तुझं हे पोरग तुझ्यासाठी अर्ध्या रात्रीचे बी येईल. शिरपा गुणाक्काला धीर देत बोलला. त्याचं प्रेम बघून गुणाक्काचं डोळं परत पाण्यानं भरून आलं. गुणाक्कानं त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. रात्र झाली होती. नामाचा मोठा मुलगा खेळून घराकडे जात होता. गुणाक्काला नामाचा मुलगा दिसला. तिने त्याला हाक मारली. तो तिच्याकडे आला. पोरा, लई वांगाळ झालं र. असं व्हायला नको होतं. जाऊ दे, तू एक काम कर. उद्या कुणाला न सांगता माझ्या घरी ये. मी तुझ्यासाठी जत्रेतनं खेळणं आणले ती आणि खाऊ बी आणलाय. तू गुमान कुणाला न सांगता माझ्या घरी ये. तुझ्या आई आणि आजीला बी सांगू नकोस, आणि तुझ्या मित्रांना बी सांगू नकोस. तू शहाणा मुलगा आहेस नव. मी फक्त तुला गंमत देणार आहे. गुणाक्का प्रेमानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली. आपल्याला खाऊ आणि खेळणं मिळणार हे ऐकून त्याच्या डोळ्यात चमक आली.
तो आनंदात उड्या मारत घरी गेला. आपल्याला गुणाक्कानं बोलवलंय तो घरी सांगणार नव्हता, कारण जर घरी सांगितलं तर तो खाऊ आणि खेळणी लहान भावाला द्यावी लागतील. उद्या दुपारी नदीकडं कोण नसणार, त्यामुळं आपण गुणाक्काकडं जायचं असं त्यांनी पक्क केलं आणि नवीन खेळण्याचा विचार करत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी भीमाच्या घराकडे जाताना गुणाक्काला नामाचा मोठा मुलगा दिसला. तो तिची वाट बघत बसला होता. ती दिसताच तो तिच्याकडे गेला. दुपारच्याला कुणाचं लक्ष नसताना नदीकडे जा, नावत लपून बस, मग आपण घरी जाऊ, मी तुला गंमत देते. आनंदाने नामाच्या मुलानं तिला मिठी मारली. गुणाक्कानं प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ती भीमाच्या घराकडे निघाली. कधी एकदा दुपार होती आणि आपण गुणाक्काच्या घरी जाऊन खेळणं व खाऊ घेऊन येतोय असं नामाच्या मोठ्या मुलाला झालं होतं. लोक नदी किनारी सहसा जात नव्हती, त्यामुळं नामाच्या मोठ्या मुलाला नदीकडे जाताना काहीच अडचण आली नाही. तो पळत नदीवर आला आणि नावेत लपून बसला. दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर कोणी नव्हतं. गुणाक्का नदीवर गेली. नावेत लपलेला नामाचा मुलगा तिला दिसला. त्याला डोळ्याने खून करून त्याला नावेत तसेच लपायला सांगितलं. नाव पलीकडे काठावर आली. गावातून कोणी नदीवर आलं नाही ना याचा अंदाज गुणाक्काने घेतला. कोणीही आपल्याला बघत नाही हे बघून तिने नामाच्या मुलाला नावेतून खाली उतरायला सांगितलं आणि तिच्या घराकडे जाण्याची वाट दाखवली. तो हरकून तिच्या घराकडे जाऊ लागला आणि अचानक त्याला मागून कोणीतरी पकडलं. दुपारपासून आपला मोठा मुलगा घरी आला नाही हे पाहून नामाची आई त्याला संध्याकाळी हुडकायला बाहेर पडली. रात्र होत आली आहे, नक्कीच खेळण्याच्या नादात घरी आला नाही असा विचार करत नामाची आई त्याला हाका मारू लागली. त्याच्या सगळ्या ओळखीच्या मित्रांकडे जाऊन आली, पण तिचा मुलगा दुपारपासून कोणीच पाहिला नव्हता. आता मात्र तिला टेन्शन आलं. आधीच नवरा गेला त्याचं दुःख आणि त्यात मुलगा सापडत नव्हता. ती धाय मोकळून रडू लागली. सारा गाव जमा झाला, तरी गावातील लोक तिच्या मुलाला सर्व ठिकाणी हुडकू लागली. कुणाच्या हाती काहीच लागलं नाही. रडत रडत नामाची बायको स्वतःच्या घरी आली. पारावर लोकांची चर्चा सुरू झाली. कुठं गेला असेल र नामाचं पोरग? त्या हाडळीनं तर नेलं नसेल ना? अरे असं कसं शक्य आहे? ते पोरग कशाला नदी ओलांडून तिकडं जाईल? त्याला काही नाव चालवायला येते का पोहायला येतं? अरे पण मग पोरग गेलं कुठं? मला वाटतंय नदीत बुडाला असेल, खेळायला गेला असेल नदी किनारी आणि पडला असेल पाण्यात. त्याला पोवायला बी येत नव्हतं. होय र, जवळच कुठं बुडला असेल तर उद्या प्रेत फुगून येईल. नसलं तर प्रेत पुढच्या गावात वाहून जाईल. आपण एक काम करू, उद्या परत सगळं गाव हुडकू. गावात गावलं तर ठीक, नाहीतर नदीत बुडला म्हणून समजा. नदीवर पण जाऊ, नदीत कुठं गावतंय का बघू. होय होय, प्रेत काही एकाच ठिकाणी राहणार आहे वे, पुढच्या गावात बी मिळेल कशावरून. आणि पुढं गेलं असलं तर एक काम करू, आधी पूर्ण गावात हुडकू, नदीवर पण हुडकू. सापडला तर बरं, नाहीतर लय अवघड आहे. नामा आणि त्याच्या मुलाबद्दल हळहळ व्यक्त करत प्रत्येकजण स्वतःच्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी एकत्र येऊन सारा गाव परत पिंजून काढला. नदीवर पण हुडकला, पण नामाचा मोठा मुलगा काही सापडला नाही. लोक हताश होऊन परतले. नामाचा मुलगा नदीत बुडाला असा निष्कर्ष काढून लोक गावात परतले. नामाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. काळ कुणासाठी कधीच थांबत नाही. लोकांना पण नामाच्या कुटुंबावर जे संकट आलं होतं, जी वाईट वेळ आली होती, त्याबद्दल वाईट वाटत होतं. प्रत्येकजण सांत्वन करू लागला आणि आपापल्या कामाला लागला. भीमाच्या बायकोचे दिवस आता भरत आले होते. गावात ग्रामदेवीची यात्रा भरत असे. ह्या वर्षीही त्या विशिष्ट योगावर येणारी ती अमावस्या पण आली होती. देवीचा यात्रेचा मानाचा दिवस आणि अमावस्या एकाच दिवशी आली होती. गावात ग्रामदेवतेची मोठी यात्रा भरते. सर्वजण जत्रेला जातात. देवीचा यात्रेचा मानाच्या दिवशी गावात दुपार व संध्याकाळी गाव जेवण असतं. त्या दिवशी गावातील सर्वजण देवळाजवळ जमत असत. आज गुणाक्का जरा उशिरा भीमाकडे आली. खूप दिवसांनी गुणाक्का खूप तरतरीत दिसत होती. असं वाटत होतं की आजारातून पूर्ण बरी झाली आहे. ती त्या गावात राहायला आल्यापासून
आज पहिल्यांदाच एवढी प्रसन्न आणि फ्रेश दिसत होती. भीमाला म्हणाली, पोरा, माझ्या अंदाजानं रखमा अमावस्येच्या दिवशी बाळंत होईल. ती बाळंत झाली की तिला तिच्या मामाकडे धाडूया. मी केलं असतं सगळं, पण काल माझं लहान पोरगं सांगत होतं त्याला मोठ्या पोराचं पत्र आलंय, त्याची तब्येत ठीक नाही. मी आत्ताच जाणार होते, पण मी गेले तर रखमाचं अवघड होईल म्हणून थांबले. हिला मोकळी करते आणि मग मी जाते. माझं पोरगा आणि मी जातो मोठ्या पोराकडं. ठीक आहे गुणाक्का, तू म्हणशील तसं. गुणाक्का, लई छान दिसत आहेस बघ. तब्येत चांगली झाल्या तुझी. काळजी घे स्वतःची. आम्हाला बी कोण आहे तुझ्या हिना. कोण कुठची तू, पण किती माया लावलीस आम्हाला. माझ्या पोराच्या लग्नाच्या वरातीत नाचायचं आहे तुला. तुला भरपूर आयुष्य लाभू दे, भीमा म्हणाला. रखमाचे दिवस भरत आले होते. गावाची यात्रा 4 दिवसावर येऊन ठेपली होती. सर्व गाव उत्साहात होता, यात्रेच्या तयारीत होता. देवीचं मंदिर सजवण्याचे काम जोरात चालू होते. गावात वेगळ्याच प्रकारचा उत्साह व आनंद होता. भीमा पण खूप खुश होता. आता त्याचं कुटुंब पूर्ण होणार होतं. आपल्या मुलाचे सर्व हट्ट पुरवायचे. कुटुंबाच्या सुखासाठी दिवस रात्र राबायचं असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं. रखमा म्हणती त्याप्रमाणे गुणाक्काला पण आपल्याच घरी ठेवून घ्यायचं. रखमाला व त्याला आईची माया मिळेल आणि त्याच्या मुलाला पण आजीचे प्रेम मिळेल. ह्या यात्रेत गुणाक्काला आणि रखमाला न सांगता मस्त साडी चोळी घेऊन यायची. त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो लाख मोलाचा. अशी गोड स्वप्न भीमा रंगवत होता. जमलं तर तो रखमासाठी नवीन सोन्याचं मंगळसूत्र आणि मुलासाठी सोन्याची चेन पण करणार होता. तिला कळून न देता कधी एकदा देवीच्या यात्रेचा दिवस येईल असं त्याला झालं होतं. लवकर बाहेर पडायचं असं ठरवून पण शिरपाला उशीर झालाच. तो त्याच्या आईसाठी खोतवाडीवरून औषध आणणार होता. त्याने घरी व गावात सगळ्यांना सांगून ठेवलं होतं तो खोतवाडीला जाणार आहे ते आणि देवीच्या यात्रेच्या दिवशी परत येणार आहे. गावातील आणखी बऱ्याच लोकांनी त्याला औषध आणायला पैसे दिले होते. सगळं गाव देवीच्या यात्रेच्या तयारीत होते. गावातून बाहेर पडणार तोच त्याला गुणाक्काची आठवण आली. तो परत गावात आला. नदी किनारी जाऊ लागला. नदीच्या वाटेवर कुणीच नव्हतं. नदी काठावरून गुणाक्काला हाका मारू लागला, पण तिचं घर आत असल्यानं आणि वयोमानानं तिला ऐकू आलं नसणार हे शिरपानं ओळखलं. नावेत बसून गुणाक्काच्या घरी जावं का नाही याबद्दल त्याचे मन साशंक होतं. गुणाक्का एवढी दिवस एकटी तिथे राहते, तिला कधीच काय झालं नाही. आपल्याच मनात भीती आहे. गुणाक्काची आधीच तब्येत ठीक नाही. तिचं पोटचं पोरगं पण तिची काळजी घेत नाही. नवरा पण नाही. दुसरं पोरगं लांबच्या गावात राहतं. त्या बिचारीला तर कोण आहे आपल्याशिवाय. नाहीतरी गुणाक्काच्या आपल्या आईप्रमाणेच आहे. किती माया करते आपल्यावर असं स्वतःच्या मनाला समजावत शिरपा नावेत बसला. नाव पलीकडच्या काठावर आली. शिरपा गुणाक्काला हाका मारत तिच्या घराकडे जाऊ लागला. त्याच्या मनात थोडी धाकधूक होती. शिरपा नदी पलीकडे आला. परत त्याने त्या नदीच्या काठावरून तिला हाक मारली, पण परत काहीच प्रतिसाद आला नाही. पण मनाच्या हिया करून तो तिच्या घराकडे निघाला. तेवढ्यात तिच्या घराच्या वाटेवर असताना त्याला त्या झाडीतून कसला तरी आवाज आला. तो घाबरत त्या झाडीकडे जाऊ लागला आणि अचानक त्याच्यावर पाठीमागून कोणीतरी झडप घातली. शिरपाची किंचाळी नदीच्या पलीकडेच विरून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी भीमा रखमाला म्हणाला, शिरपा खोतवाडीला गेलाय औषध आणायला. लवकर येऊ दे म्हणजे गुणाक्काला तिच्या पोराकडं आणि तुला आणि आपल्या बाळाला तुझ्या मामाकडं सोडायची व्यवस्था करता येईल. कारण मी पडलो पुरुष माणूस, मला कसं काय जमणार बाळंतन. बाळाची आणि बाळाच्या आईची लय काळजी घ्यायला लागते असं गुणाक्का सांगत होती. त्यासाठी घरात बाय माणूस लागते आणि गुणाक्का पण नाही आता. तू मामाकडे जा. गुणाक्का गावात परत आली की मी तुला परत घेऊन येतो. आता जरा जाऊन बैलगाडीची जुळवाजुळव करून येतो. रखमा आपल्या पोटावरून हात फिरवत बोलली, मी जास्त दिस तिथं राहणार नाही. माझ्या बाळाला त्याच्या बाबरोबर खेळायचं आहे. सगळीकडे फिरायचं आहे. आम्हाला लवकर घ्यायला यायचं हां. भीमा प्रेमानं आपल्या बायकोकडे पाहू लागला. तेवढ्यात गुणाक्का आली. भीमाला बोलली, पोरा, मी अमावस्येच्या रात्री निघतो. माझं पोरग पुढच्या गावात येतंय बैलगाडी घेऊन. तू मला पुढच्या गावापर्यंत सोड.
तिथून मी आणि माझं पोरग जातो. तिकडंच आवरलं की परत गावी येते आणि मग तू रखमाला आण. भीमा म्हणाला, ठीक आहे, तुला रातच्याला सोडतो आणि सकाळी हिला तिच्या मामाकडे सोडतो. तू वापस आलीस की हिला घेऊन येतो. पण गुणाक्का, आत्ताच सांगतो, तू वापस आलीस की आमच्या बरोबर इथंच राहायचं. तुझ्या पोराला काय सांगायचे ते सांग. भीमानं बैलगाडीची व्यवस्था करून ठेवली आणि शेजारी सांगून ठेवलं, तो त्याच्या बायकोला तिच्या माहेरी सोडायला जाणार आहे आणि 2-3 दिवस तिथंच राहणार आहे. आज अमावस्या, तो विशिष्ट योग, देवीची यात्रा, सगळे योग जुळून आले होते. गुणाक्का सकाळपासून भीमाच्या घरी होती. आज रखमाला सकाळपासून पोटातून कळा येत होत्या. गुणाक्काच्या मते रखमा 3 सांजेपर्यंत मोकळी होईल. संध्याकाळी गुणाक्काने भीमाला बाहेर पाठवलं. भीमा खूप अस्वस्थ आणि हैराण होता. त्याला दडपण आलं होतं. त्याच्या बायकोची ही पहिलीच वेळ होती. त्यानं ठरवलं, आपण देवीचं दर्शन घेऊन येऊ. देवीकडे आपल्या रखमासाठी आणि आपल्या बाळासाठी उदंड आयुष्य मागू. सगळं गाव देवीच्या आवारात जमलं होतं. भीमानं देवीचं दर्शन घेतलं. तो देवळाच्या बाहेर आला. बरेच दिवस त्यानं पैसे साठवले होते. त्यानं तडक सोन्याचं दुकान गाठलं. रखमासाठी सोन्याचं मंगळसूत्र आणि मुलासाठी सोन्याची चैन केली. न जन्मलेल्या बाळासाठी भरपूर खेळणी घेतली. साड्याच्या दुकानात जाऊन त्यानं रखमासाठी आणि गुणाक्कासाठी छान साडी घेतली. दुकानातून बाहेर पडताना त्याच्या अंगावर काहीतरी पडलं. त्यानं पाहिलं, त्याच्या अंगावर पाल पडली होती. त्याने ती झटकून टाकली. पण आता त्याला टेन्शन आलं होतं. त्याच्या मनात आता वाईट विचार येऊ लागले. कारण अंगावर पाल पडली म्हणजे काहीतरी अपशकुन होतो हेच त्याच्या डोक्यात. हातातील सर्व पिशव्या नीट सांभाळत तो शक्य तेवढ्या लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करू लागला. घराजवळ कोणीच नव्हतं. सारा गाव यात्रेत होता. भीमाच्या घरचं दार बंद होतं. का कुणास ठाऊक, पण त्याला अशुभाचे संकेत मिळत होते. तो गुपचूप आवाज न करता मागच्या दाराने घरात आला. त्या कोपऱ्यातील खोलीतून कसला तरी आवाज येत होता. तो हळूहळू त्या खोलीकडे जाऊ लागला. पुढचं चित्र पाहून भीमाच्या हातातील सर्व पिशव्या खाली पडल्या. त्या खोलीत त्याची लाडकी बायको मरून पडली होती. तिचं पोट फाडलं होतं. प्रेताची चिरफाड झाली होती. बायकोचं हृदय दिसत नव्हतं. पूर्ण जमीन रक्तानं लाल झाली होती आणि गुणाक्का त्याचं नुकतंच जन्मलेलं बाळ खात बसली होती. पिशव्या पडल्याच्या आवाजानं गुणाक्काचं लक्ष भीमाकडे गेलं. तिच्या तोंडात त्याच्या बाळाचा हात होता. ती वचा वचा खात होती. तिचं तोंड पूर्ण रक्तानं माखलं होतं. भीमा अजून पण तिच्या त्या अवताराकडे बघत होता. त्याला समजत नव्हतं की नक्की काय चालू आहे. बघता बघता गुणाक्काने आहे त्या जागेवर बसून स्वतःचे हात लांब केले. गुणाक्काचे हात बघता बघता लांब होऊ लागले. तिचे हात भीमाजवळ आले काही समजायच्या आतच. तिची नखं भीमाचं पोट फाडत होती. तिनं भीमाचं हृदय बाहेर काढलं. तिचे हात परत पूर्ववत झाले. तिने शांतपणे आधी भीमाचं बाळ खाल्लं. मग ती रखमाकडे वळली. तसं शांतपणे रखमाला खाल्लं आणि मग तिने तिचा मोर्चा भीमाकडे वळवला. गुणाक्कानं भीमाच्याच घरी बसून भीमाच्या पूर्ण कुटुंबाचा उद्धार केला होता. कारण गुणाक्काच त्या जंगलातील हडळ होती. गुणाक्काला मुलं होती ना तिचा नवरा मेला होता. गुणाक्काला विशिष्ट योगावर जन्माला आलेल्या मुलाला खायचं होतं. तसं केल्यास ती पुन्हा तरुण होणार होती. तसं विशिष्ट योगावर जन्मलेलं मूल न मिळाल्यामुळे ती म्हातारी होत होती. अंगात आलेल्या अशक्तपणा घालवण्यासाठी ती किरकोळ लोकांना मारून खात होती. पण तिला पुन्हा तरुण बनण्यासाठी विशिष्ट योगावर जन्माला आलेलं बाळच हवं होतं आणि म्हणून ती रखमाची एवढी काळजी घेत होती. नामाचा मुलगा शिरपा यांना खाऊन तिचा अशक्तपणा गेला. पण तिचं मुख्य ध्येय पुन्हा तरुण होणं हे होतं. आता गुणाक्काच्या जागी नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली एक अप्सरेसारखी लावण्यवती तरुणी भीमाच्या घरी बसली होती.
3 प्रेत खाल्ल्यावर तिनं स्वतःचं तोंड धुतलं. भीमानं रखमासाठी आणलेली साडी नेसली. बाळासाठी आणलेली चेन स्वतःच्या गळ्यात घातली. रात्र होत होती. यात्रेचा पहिला दिवस संपवून गावातली लोक आपापल्या घरी परतत होती. गुणाक्का भीमाच्या घरातून बाहेर पडताना शेजारच्या सखूनं विचारलं, तू कोण ग? रखमा कुठाय? काय झालं रखमाला? कशी आहे ती? आणि गुणाक्का कुठाय? मी सौंदर्या, मी पाटगावची, रखमाच्या मावशीची मुलगी. रखमाला मुलगा झाला. तिला आणि तुमच्या गुणाक्काला घेऊन दाजी संध्याकाळीच बाहेर पडल्यात तिला तिच्या मामीकडे सोडायला. माझा बा थांबलाय तिकडं वेशीवर आणि मी बी तिकडंच निघाल्या. गुणाक्काची आता सौंदर्या झाली होती. तिचं बोलणं, तिचं रेखीव शरीर, तिचे डोळे, तिचा चेहरा, तिचे केस, तिची दिलखेचक अदा पाहून प्रत्येकजण तिच्यावर फिदा होत होता. आता तिला परत 30 वर्ष बघायला लागणार नव्हतं आणि अशक्तपणा जाणवला तर तिचं तारुण्य तिला अशक्तपणा कमी करायला मदत करणार होतं. पण परत दर 30 वर्षांनी तिला नवीन रखमा हुडकायला लागणार होती.